महाराष्ट्र दिनानिमित्त कोपरगाव तहसील कार्यालयात आयोजित जनजागृती कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे व प्रभारी तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांना नागरिकांना 1 मे पासून सुरू होणाऱ्या जनगणनेच्या स्वगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। महाराष्ट्रात 2027च्या जनगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात होत असून 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान नागरिकांना स्वगणना करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। जनगणनेच्या अधिकृत पोर्टलवर नागरिकांनी आपली अचूक माहिती भरावी असे आवाहन करण्यात आले आहे। ही देशातील पहिली डिजिटल जनगणना असून स्वगणना पूर्ण केल्यानंतर 16 मे ते 14 जून दरम्यान प्रगणकांकडून प्रत्यक्ष घरगणना केली जाणार आहे। नागरिकांनी पोर्टलवर माहिती भरल्यानंतर मिळणारी आयडी क्रमांक जतन करून ठेवणे आवश्यक असून तो घरभेटीवेळी प्रगणकांना सादर करावा लागणार आहे। सदर कार्यक्रमाला मुख्य अधिकारी सुहास जगताप, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, संदीप कोळी यांच्यासह शासकीय कर्मचारी, अधिकारी, आजी माजी नगरसेवक, समाजसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देश व नागरिकांच्या हितासाठी महत्त्वाच्या असलेल्या या प्रक्रियेत सर्वांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। आपल्या देशाच्या 16व्या जनगणनेला आजपासून सुरुवात होते। खरं म्हणजे 2011 साली जनगणना झालेली होती। 2021 साली अपेक्षित होती। आपल्या सर्वांना कल्पना आहे पूर्ण कोरोनाचा काळ होता, म्हणून त्यावेळी जनगणना होऊ शकली नाही। आता याला सुरुवात झालेली आहे। हे करत असताना आपण आता जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये स्वगणना आणि नंतर त्याची पडताळणी अशा पद्धतीने ही गणना होणार आहे। आणि माझी आपल्या कोपरगाव मतदारसंघातील सर्व नागरिकांना विनंती आहे, आपण आपली माहिती त्यामध्ये भरावी। जेवढी जास्तीत जास्त माहिती आपल्याला आपण स्वतःहून जी काही माहिती भरू, जनगणना ही काही एकदम अचूक असेल त्या आधारे अनेक योजना त्यांच्या भविष्यामध्ये करण्यासाठी सरकारला मदत आहे। म्हणून जनगणना अतिशय महत्वाची आहे। कुठलंही डिपार्टमेंट असलं, ही योजना असली, लोकांची संख्या किती, लाभार्थ्यांची संख्या किती असे विषय समोर येत असतात। म्हणून ही अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा। च्या काळामध्ये आपण जे काही शंका उपस्थित केली की जात निहाय हा विषय कदाचित नंतर येईल, परंतु त्याच्यामध्ये सध्या तरी तहसीलदार मॅडम यांनी सांगितलं का जातीचा सध्या विषय नाही, परंतु जे आपलं काही कायदे आहेत त्याला जनगणनेचा आधार फार महत्वाचा आहे। त्यामुळे ते सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य त्याच्यामध्ये अपेक्षित असेल। आपण सर्वजण याच्यामध्ये सहभागी व्हाल अशी अपेक्षा करतो। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप शुभेच्छा देतो आणि संपूर्ण भारतामध्ये आजपासून 16व्या जनगणनेला सुरुवात झाली आहे। सदरची जनगणना 2021 सालीच होणार होती, मात्र कोरोनाच्या टप्प्यामुळे ही जनगणना पुढे ढकलण्यात आली आणि ती आजपासून सुरू होते। या गणनेचे 2 टप्प्यात होणार आहे। सुरुवातीला घरगणना होणार आहे आणि त्यानंतर जनगणना होणार आहे। घरगणना जी आजपासून सुरू झालेली आहे याच्यामध्ये सुद्धा 2 टप्पे आहेत। पहिला 1 मे ते 15 मे या टप्प्यामध्ये स्वगणना होणार आहे आणि 16 मे ते 31 मे पर्यंत प्रगणक आपल्या घरी येतील आणि त्यानंतर प्रगणक स्वतःहून ही गणना करतील। तर स्वगणनेमध्ये लोकांनी स्वतः आपली गणना करायची आहे आणि जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील त्यांना हा आपला युनिक आयडी जो तयार होईल तो आयडी दाखवायचा आहे आणि त्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन करून प्रगणक आपली गणना करतील। किंवा ज्या लोकांना मोबाईलवर आपली स्वतःची स्वगणना करता येणार नाही त्याकरता प्रगणक आपल्या घरी येतील आणि ते आपली घरगणना करून घेतील।
मी सर्व कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करते की आपण या कालावधीमध्ये आपली अचूक माहिती सेन्सस पोर्टलवर नोंदवायची आहे. याकरता se.census.gov.in हे पोर्टल आहे. या पोर्टलवर आपण ही माहिती नोंदवायची आहे आणि ज्यांची माहिती नोंदवल्यानंतर जो आयडी तयार होईल तो आयडी आपल्या प्रगणकांना दाखवायचा आहे. यानंतर प्रगणक आपल्या घरी आल्यानंतर प्रगणकांना आपला आयडी दाखवायचा आहे व त्याचं व्हेरिफिकेशन म्हणजेच पडताळणी करून घ्यायची आहे. ज्यांना ऑनलाईन पोर्टलवर आपली माहिती नोंदवता येणार नाही त्यांनी घाबरून जायचं नाहीये. प्रगणक आपल्या घरी येतील आणि आपली घरगणना करून घेतील, त्याबाबत आपण निश्चिंत राहायचं आहे. मात्र आपण जर का आपली स्वतःची माहिती नोंदवली तर ही अतिशय सहकार्याची भूमिका आपली राहील आणि आपली अचूक माहिती शासनापर्यंत येण्यास मदत होईल. त्यामुळे या जनगणनेमध्ये कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपलं सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते.